सीझनची पहिली मेथी आणली, काय करूयात, भाजी की पराठे? चला तर पराठे करूयात। हे पराठे एकदम मऊ, लुसलुशीत आणि खमंग होतात। चहासोबत किंवा दही आणि लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। त्यासाठी इथे मी मेथीची भाजी घेतली। या मेथीच्या भाजीची फक्त इथे पानच आपल्याला घ्यायची आहेत, म्हणजे पराठा छान असा पातळ होईल। आता ही भाजी आहे ती पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे भाजीवर जे काही माती किंवा पेस्टिसाइड्स असतात ते निघून जातील। आता पराठा अजून खमंग आणि स्वादिष्ट होण्यासाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर अशा वाटून घेतल्या आणि मेथीची भाजीसुद्धा एकदम बारीक अशी छान चिरून घ्यायची। पीठ भिजवण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन, 2 चमचे धणे पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा ओवा हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आणि 1 चमचा जाडी भरडी जे आपण आलं लसूण मिरची पेस्ट केली ती घ्यायची, 1 चमचा सफेद तीळ आणि 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मेथीची भाजी घ्यायची। आता हे सगळं अगोदर पाणी न घालता छान असं पीठ मळतो तसंच सगळं मिक्स करून घ्यायचं। आपण दही टाकलंय, शिवाय मेथीच्या भाजीत सुद्धा पाणी असतं, त्यामुळे हे पीठ मळताना ना पाणी खूपच थोडंसं लागतं आणि जसं गरज असेल तसंच अगदी थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं। आणि जर पीठ पातळ होते असं वाटलंच तर त्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ अजून जितकं गरज असेल तितकं घेऊन पुन्हा छान मळू शकता। पीठ आपल्याला जसं चपातीसाठी आपण मऊसूत मळतो तसंच मळून घ्यायचे। आता हे पीठ मळून झाल्यावर शेवटी 1 चमचा तेल घेऊन पीठ पुन्हा छान असं मळून 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आणि आता 10 मिनिटानंतर त्याचे पराठे करायला घ्यायचे। एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा। पराठा लाटताना जसं आपल्याला लागेल, गरज असेल तरच थोडं थोडं पीठ घेऊन हा पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा। पॅन गरम झाल्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचा आणि हा पराठा दोन्ही बाजूनी मस्त असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि आपल्या आवडीप्रमाणे यावर तूप, तेल किंवा बटर लावू शकतो। पहा किती छान झालेला आहे पराठा, कलरही मस्त असा आलाय। तर अशाच पद्धतीने मी आता सगळे पराठे करून घेते। तर हे पराठे कुठेही घशाला चिकटत नाहीत किंवा खाताना घास बसत नाही। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मेथीचे पराठे एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।